उपासाची चटपटीत थाली, सगळ्यांच्या आवडीची अशी ही थाली आहे. मिनी थाली आज करून दाखवणार आहे आणि सगळ्यांनाच आवडणारी आहे. हॅलो अनिता गृहिणी किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला महाशिवरात्री निमित्त स्पेशल अशी छोटीशी डिश करून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये 2 किंवा 3 पदार्थ राहणार आहे. गोड पण आहे, तिखट पण आहे आणि फळसुद्धा आहे. बरेच वेळेला काय होते, उपासाला बरेच जण तिखट खात नाही किंवा नुसते गोडच खातात, नाहीतर फळावरच राहतात. म्हणून अशा प्रकारची आज मी तुम्हाला छोटी मिनी अशी डिश करून दाखवणार आहे. पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू. महाशिवरात्री निमित्त तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी 3 पदार्थ करून दाखवणार आहे. इथे रत्नाळं घेतलेले आहे आणि बटाटे मी 2-3 वापरले आणि रत्नाळंसुद्धा मी कुकरमध्ये टाकले आणि 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या. नंतर आपल्याला रत्नाळ्याचे साल काढून घ्यायचे आणि आपल्याला किसून घ्यायचं आहे. इथं एकच मोठ्या रत्नाळाचा मी वापर केलेला आहे. एका कढईमध्ये आपल्याला तूप गरम करायला ठेवायचं. तूप चांगलं होऊ द्यायचं. तूप झालं की लगेच आपल्याला त्यामध्ये रत्नाळ्याचा किस टाकायचा आहे. आता हा किस आपल्याला तुपावर चांगला परतून घ्यायचा आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण बटाट्याचा शिरा करतो त्याचप्रमाणे आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि अतिशय सुंदर लागते. नक्की तुम्ही करून बघा. आणि त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं. दूध टाकल्यानंतर दूध आटवू द्यायचं आपल्याला. दूध चांगलं आटवलेलं आहे आणि भाजायचं सुद्धा चांगलं तुपावर. नंतर त्यामध्ये आपल्याला आता इथे मी साखरचा वापर करणार आहे. इथे 1च चम्मच साखर टाकलेला आहे, कारण रत्नाळ कसे गोड असतात. तुम्हाला जास्त गोड वाटत असेल तर तुम्ही परत त्यामध्ये साखरेचा उपयोग करू शकता. आणि चांगली वाफ आली की बघा इथे आपला हा शिरा तयार झाला आहे. आता दुसरी रेसिपी करून दाखवणार. रत्नाळ आपल्याला धुवून घ्यायचे आणि त्याचे साल न काढता आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे. इथे मी गोल काप करून घेतलेले आहे. परत मग आपल्याला आता कढईमध्ये परत आपल्याला तूप टाकायचं आहे. आता मी ते तूप टाकूनच तुम्हाला पदार्थ करून दाखवत आहे. आणि तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला रत्नाळ्याचे कापसुद्धा टाकायचे आहे आणि तुपावर चांगले परतून घ्यायचे आहे. आणि मध्यम आचेवरच आपल्याला परतून घ्यायचे, नाहीतर काय होते खालून जळू शकतात, करपू शकतात. म्हणून कंटिन्यू आपल्याला चम्मच हलवायचा आहे. त्यामध्ये सुद्धा दूध टाकायचं आपल्याला आणि दुधावर आपल्याला होऊ द्यायचं. तुम्ही इथे पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. आणि थोडं ट्रान्सफर झालं की नंतर आपल्याला थोडंसं झाकण ठेवायचं आणि दूध आटून गेलं की नंतर त्यामध्ये आपल्याला गुळाचा वापर करायचा. इथे मी गुळाचा केला आहे. तुम्ही साखरसुद्धा त्यामध्ये वापरू शकता. 1 चम्मच इथे मी पाण्याचा सुद्धा वापर केला होता. बघा किती सुंदर आणि छान लागतात. नक्की तुम्ही असे काप करून बघा. आणि उपासाला सुद्धा अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे. आता तिसरा पदार्थ मी करून दाखवत आहे उपासाचा. कढईमध्ये मी वनस्पती तूप टाकलेलं आहे आणि जिरं टाकायचं आणि मिरच्या चांगल्या होऊ द्यायच्या. आता इथे मी उकडलेल्या आलूचाच वापर केला आहे आणि एकच आलूचा वापर केला आहे. तरी पण आपल्याला तुपावर चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर साबुदाणा आपल्याला 4 ते 5 तास आधीच भिजवून घ्यायचा आणि येथे साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट एकत्र केलं आणि मोकळा असा करायचा. खूप असा आसट आपल्याला साबुदाणा नको. आणि याचं कसं मोकळं आणि छान असा उसळसुद्धा अतिशय सुंदर होते. नंतर त्यामध्ये मीठ टाकायचं. इथे उपासाचंच मीठ वापरलं आहे, सेंधव मीठ वापरलेलं आहे. आणि 2 चम्मच आपल्याला दही टाकायचं. दहीने काय होते, मोकळासुद्धा होतो आणि नरमसुद्धा होतो. आणि झाकण ठेवून आपल्याला चांगली वाफ येऊ द्यायची. थोडा साबुदाणा आणि नंतर थोडंसं ट्रान्सफर झालं की लगेच आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करून घ्यायचा. आता इथे 3ही पदार्थ झालेले आहे आणि ताटामध्ये सर्व करायचं आपल्याला. शिरा ठेवलेला आहे, रत्नाळ्याचे काप, दही, डाळिंब आणि उसळ. कोणाला फळ वाटत असेल तर त्यामध्ये फळ आणि जाम. आता यापैकी तुम्हाला कोणता पदार्थ आवडला आणि तुम्ही कोणता पदार्थ करून महाशिवरात्री साजरी करणार आहे ते नक्की कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही नक्की अशी सिंपल साधी डिश करून बघा. परत मी तुम्हाला उपासाचे पदार्थ दाखवणार आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.